नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. आपण ज्या गोष्टी मांडव पद्धतीमध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी जाणवते तर मांडव पद्धतीमध्ये आपण अंतर कुठलं योग्य वाटतं जे फिरताना रोज. तर त्याचं कारण असं वाटतं की 4 अंतर असावं किंवा 4.5 असावं. 5 अंतर केलं तर काय होतं, तिथं आपण 4 वलांड्याची बाग धरतो आणि त्याच्यामध्ये जी चौक तयार होतं त्या चौकावर जी काड्याची गर्दी होती तिथं थोडंसं रोगाचं प्रमाण किंवा कॅनॉपीची गर्दी होऊन पानं पिवळी पडण्याची संख्या वाढते. त्याच्यामुळं ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितलं तर याचं उत्पादन सातत्यानं 5 टनाच्या आसपास राहिले आणि मांडव पद्धत आहे आणि मांडव पद्धतीकडं अलीकडल्या काळामध्ये माझं वैयक्तिक सुद्धा असं मत त्या दिशेनं मला वाटतं की थोडंसं मांडवावरचं बेदाण्याचं प्रमाण चांगलं निघत असलं तरी दुसरी एक बाजू आहे की त्याचं जे व्हलांड्याचं प्रमाण आहे ते 2च पाहिजे आणि 4 वलांड्याच्या बागा शक्यतो टाळा. 4 वलांड्यामध्ये काय व्हायला त्या चौकामध्ये जी गर्दी होते त्या गर्दीमध्ये केमिकल जात नाही आणि घनाची जी संख्या, आता थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर इथून जर या बाजूपर्यंत जायचं म्हणलं तर तिथपर्यंत औषधं पोहोचणं शक्य नाही आणि इथं जर चौथा व्हलांडा असला तर तिथं गर्दी होते. म्हणून सातत्यानं 2 व्हलांड्याच्या बागा लावा, कारण 2 व्हलांडा म्हणजे एक रेषी येईल आणि एक रेषेमध्ये आल्यानंतर त्याची जी काड्या येते ती समांतर 2 बाजूला पडते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॅनोपी मॅनेजमेंटला थोडंसं सोपं जाईल. तर आपण आता काय बदलूया, तर 5 अंतराच्या जी बाग आहे त्याचं तुम्ही 4 वर या किंवा 4.5 वर या, परंतु 2 व्हलांडा ठेवा. 4 व्हलांड्याच्या बागामध्ये आपल्याला कुठलं शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं तर द्राक्षामध्ये लेबर जे आहे सगळंच लेबर तुम्हाला कुशल मिळणं सोपं राहिलेलं नाही, कारण स्पर्धा आहे कुठल्या बी कामामध्ये आणि कुठल्याही लेबरनं काम करायचं म्हणतं तुम्हाला 2 व्हलांड्याच्या बागामध्ये सोपं राहील आणि 2 व्हलांड्याच्याच बागा करण्याचा प्रयत्न करा, कारण मी अतिशय खात्रीनं तुम्हाला सांगतो 4 व्हलांड्याच्या बागापेक्षा 2 व्हलांड्याच्या बागेचं उत्पादन जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट एक आहे की व्हलांड्यामध्ये सनबर्निंग होण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी राहतं 2 व्हलांडा असल्यावर, कारण त्याच्या दोन्हीकडच्या बाजून अशा समांतर गाड्या गेल्या की व्हलांड्यावरती कॅनॉपी आल्यामुळं सनबर्निंगचं प्रमाण कमी राहतं आणि 5व्या वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये व्हलांडा चेंज करायची सुरुवात करा. तसं तर 4थ्याच वर्षी केलं पाहिजे, पण समजा तुमची बागेची कंडिशन चांगली असली, पानं चांगली असली किंवा दरवर्षी तुम्ही प्रत्येक गोष्ट इराणीच्या वेळेस काळजी घेत असाल तर 5 वर्षापर्यंत जा. 5 वर्षाला मात्र तुम्ही निश्चित नवीन वळणाला बांधून घ्या आणि आपलं उत्पादन सातत्य टिकावं. जसं यांचं सातत्य टिकलं तसंच आपण सगळ्यांचं सातत्य टिकावं. आम्ही वारंवार द्राक्षावर चर्चा करत राहतो आणि एखादा विषय मला ज्या ज्यावेळेस जाणवतो त्या त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो, कारण तुमच्याकडनं काय मला फोन येतात ते त्याच्यातून अजून आपला संवाद वाढतो आणि संवादातूनच एखादी नवीन गोष्ट आपल्याला चर्चेतून द्राक्ष शेतीसाठी तरुण जी पिढी आहे आता आपल्या पाठीमागनं जी 25-20-25 वर्षाची पोरं जी 25-30 मधली जी फळी आहेत ती फळे आपल्यापेक्षा निश्चित चांगलं काम करेल, परंतु आपल्या अनुभवाची शिदोरी त्यांना देताना आपली त्यांच्यामधला संवाद हा वारंवार चालू राहावा हा ह्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. मी काय जास्त शिकलेला शेतकरी नाही, परंतु ज्या ज्या गोष्टी मला रोज फिरताना जाणवते ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे ज्या गोष्टी तुम्हाला नवीन वाटतात त्या गोष्टी मला निश्चित तुम्ही शेअर करत राहा. मी शिकणारा शेतकरी आहे. नमस्कार.